मित्रांनो, आपल्या व्हिडिओवरती घरकुल रिलेटेड भरपूर कमेंट या येत आहेत. त्यापैकी भरपूर वेळेस विचारली जाणारी कमेंट म्हणजेच, सर यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ येत आहेत. 25-26 ची घरकुल यादी जाहीर झाली. फायनान्शियल इयर सिलेक्ट करून ती यादी सुद्धा दाखवतात. पण आमचं एक कन्फ्युजन आहे की गेल्या वेळेस ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची यादी ही 25-26 मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे का? हे त्यांचं कन्फ्युजन आहे आणि त्याच्यावरती डीपमध्ये आम्हाला माहिती द्या असं सांगण्यात येणाऱ्या भरपूर अशा कमेंट आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे फायनान्शियल इयर 25-26 मध्ये जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादीमधील नावे खरंच गेल्या वेळेस जे तुम्ही फॉर्म भरला होता त्यामधून घेण्यात आलेले आहेत, कोणत्या वर्षामधून घेण्यात आलेले आहेत हे तुम्हाला डीपमध्ये क्लिअरली स्टेप बाय स्टेप लाईव्ह दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असाल गेल्या वेळेस तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की ती यादी कधीची आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करत असताना सर्वात पहिलं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये, टेलिग्राम चॅनलमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. आता या पेजवरती आल्याच्या नंतर सिंपली आपल्याला काय करायचं आहे, इथे साईडला मेन मेनूच्या साईडला एक बॉक्स आहे, त्यामध्ये 3 लाईन आहेत, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर सेकंड नंबरचं ऑप्शन तुम्ही पाहू शकता, आवाज सॉफ्ट. सिंपली आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर परत आपल्याला रिपोर्ट नावाने ऑप्शन दिसेल, रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता रिपोर्ट्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर सिंपली आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथे खाली एच मध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट्समध्ये बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर जी माहिती इथे विचारली गेली आहे ती माहिती आपल्याला सर्वात पहिलं भरून घ्यायचं. तर मी माहिती भरून घेतोय. इथे आपलं राज्य सिलेक्ट करतोय. राज्य सिलेक्ट करून जिल्हा, तालुका, गाव हे सर्वात पहिले मी सिलेक्ट करून घेतोय. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय सिलेक्शन फिल्टरमध्ये आपलं राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट फायनान्शियल इयर पाहून घ्या. 25-26 फायनान्शियल इयर सिलेक्ट केलो आहे आणि त्याच्या खालीच स्कीम नेममध्ये प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट केलेलं आहे. ही संपूर्ण माहिती भरून हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा सुद्धा फिल केलेला आहे. आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय खाली आल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमच्या गावामध्ये 2025-26 मध्ये जी घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत 2025-26 मध्ये. हे पाहण्यासाठी इथे तुम्ही 14च्या खाली जो डॉट दिसत आहे त्याला साईडला घ्यायचा, अशा प्रकारे इथे टच करायचं. तुम्ही पाहू शकता साईडला आलेला आहे. ज्यांचे नावे आहेत ते नावे दाखवली जातील, त्यांच्या घरकुलचा नंबर दाखवला जाईल आणि त्याच्यासोबतच अशा प्रकारे थोडंसं साईडला आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय फायनान्शियल इयर कोणतं दाखवत आहे, PMAYG म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. यामध्ये फायनान्शियल इयर तुम्ही पाहू शकताय 2025-26. हे पाहूनच भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे की नवीन यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे जे ऑनलाईन फॉर्म भरलेली आहे. पण थांबा, आता मी तुम्हाला हे क्लिअर करतोय. इथे 2025-26 दाखवत आहे. जर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर सिंपली अशा प्रकारे साईडला यायचंय. तुमचं नाव जिथं आहे ते चेक करायचं. मी एक्झाम्पलसाठी 3 नंबरचं नाव घेतोय. त्याच्या नावासमोरील तुम्ही इथे पाहू शकताय MH पासून स्टार्ट होणारा घरकुल नंबर आहे, तो घरकुल नंबर सिंपली कॉपी करून घ्यायचा. तर मी कॉपी करून घेतोय. आता कॉपी केल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर परत इथे बॉक्समध्ये जे 3 लाईन दिसत आहेत या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथे स्टेक होल्डर वरती क्लिक करायचं आहे. स्टेक होल्डर वरती क्लिक करून खाली बेनिफिशरी जे 1 नंबरचं जे ऑप्शन आहे IAY PMAYG बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर मी थोडंसं झूम करतोय. तर इथे पाहू शकता झूम केल्याच्या नंतर इथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपण मगाशी जो कॉपी केलेला आहे तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. साईडला आल्याच्या नंतर हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून सबमिट करून घ्यायचा. मी नंबर टाकून घेतोय. तर तुम्ही इथे पाहू शकता मी रजिस्ट्रेशन नंबर कॅप्चा टाकलेला आहे. आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या घरकुलची संपूर्ण डिटेल इथे पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, संपूर्ण डिटेल आहे. यामध्ये महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगतो की तुमचं घरकुल कधीचं आहे. तर सिंपली मी थोडंसं झूम करतोय. आता इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी झूम केलो आहे. आता झूम केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय पर्सनल डिटेलमध्ये थोडंसं साईडला येऊन इथे पाहू शकताय रजिस्ट्रेशन फायनान्शियल इयर 2024-25 दाखवत आहे. म्हणजेच काय, तर तुमचं घरकुलचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे 2024-25 ला याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि आता थोडंसं खाली येऊयात परत झूम आउट करतोय. अशा प्रकारे साईडला येतोय आणि साईडला येऊन थोडंसं वरती येतोय आणि इथे तुम्ही पाहू शकताय थोडंसं मी झूम करतोय. आता रजिस्ट्रेशन कधी झालं होतं 2024-25 ला आणि तुमच्या घरकुलचं सँक्शन कधी झालेलं आहे 5/6/25 म्हणजेच 2025-26 फायनान्शियल इयरमध्ये घरकुलचं सँक्शन झालेलं आहे. म्हणजेच काय 2024-25 मध्ये तुमच्या घरकुलचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तुमच्या घरकुलचं सँक्शन 2025-26 या फायनान्शियल इयरमध्ये सँक्शन झालेलं आहे.
आता हे घरकुलचा सर्वे कधी झाला होता हा विषय पाहूयात. तर थोडंसं झूम आउट करतोय आणि परत अशा प्रकारे सर्वात खाली येतोय. खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता परत मी झूम करतोय. आता झूम केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्वात महत्त्वाचा विषय कळेल की तुमचं घरकुल कधीचं आहे. तर इथे पाहू शकता इन्स्पेक्शन डिटेलमध्ये इथे एक एक्झिस्टिंग साईट ओल्ड हाऊसमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय 2018 दाखवत आहे. हे 2018 का दाखवत आहे? कारण 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांचे सर्वे करण्यात आलेले होते. त्या सर्वेमधूनच मित्रांनो हे घरकुल दिलं गेलं आहे. म्हणजे जे तुम्ही 2025-26 ला जे म्हणत आहात की नवीन घरकुल यादी जाहीर झालेली आहे, म्हणजे हे 2018चे ज्यांचे सर्वे झालेले होते त्यांचे घरकुल 2025-26 मध्ये सँक्शन करण्यात आलेले आहेत. 2024-25 मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि 2025-26 मध्ये त्या घरकुलचं सँक्शन झालेलं आहे. म्हणजेच तुम्हाला आता इथे डाऊट क्लिअर झाला असेल की जी यादी 2025-26 मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे ती यादी नवीन नसून 2018 मध्ये ज्या घरकुलचे सर्वे झाले होते त्या सर्वेमधून जाहीर केलेली यादी म्हणजेच 2025-26 तर तुम्हालाही जर असं दिसत असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं घरकुल कधीचं आहे, नवीन आहे का 2018चं आहे, हे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.